साधारणतः आमच्या मित्रपक्षाकडून जे प्रस्ताव येतील ते प्रस्ताव ज्या मतदारसंघामध्ये विजयाची शक्यता ज्या उमेदवाराची आहे, ज्या पक्षाची आहे, या संदर्भात एकमेकाशी चर्चा करून अतिशय सहमतीने संवादातून सर्वांच्या समाधानाच्या मार्गावर महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चा होणार आहे। आज सन्माननीय भुजबळ साहेबांनी जी मागणी केली ती मागणी माननीय एकनाथ शिंदेजींच्या पक्षाला जेवढ्या जागा लोकसभेच्या दिल्या जातील त्या त्यांनी व्यक्तिगत रूपामध्ये मागितल्या आहे। माननीय अजितदादा असतील, माननीय प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरेजी असतील, त्यांच्या पक्षाचे संघटनात्मक काम बघणारे जे नेते आहेत ते आणि अमितभाई चर्चा करून त्याच्यावर योग्य तोडगा काढतील। मित्रपक्षाचे उमेदवार तुमच्याच कमळ चिन्हावर निवडणूक लढवू शकतात असं बच्चू कडू म्हणतात? नाही, बच्चू कडूंची माहिती मला माहीत नाही, त्यांनी सहज अंदाज केला असेल। आमच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवावी असा त्यांचाही प्रस्ताव नाही आणि आमचाही या संदर्भातला कोणताही प्रस्ताव या क्षणी तरी नाही। सर, MIM ही भाजपचीच बी टीम आहे असा आरोप खैरेंनी केला आणि गेल्या वेळेला रावसाहेब दानवे यांनी जावयाला मदत केल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे खैरेंनी। असं आहे, जेव्हा एखादा उमेदवार पराभूत होतो, पराभवाची कारणं ही अशी अनेक सांगितल्या जातात आणि मला वाटतं की पराभव झाल्यानंतर काही गोष्टी व्यक्त केल्या जातात की ती बी टीम आहे, ही सी टीम आहे। कोणी म्हणतं की उद्धव ठाकरे साहेब ही राष्ट्रवादीची शरद पवारांची बी टीम होती, काँग्रेसची बी टीम आहे। मला वाटतं की हे बी टीम नसते, लोकांना कोण्याही टीमशी काहीही घेणं देणं नसतं। त्या ठिकाणचा उमेदवार योग्य असेल तर त्याला निवडून जनता देत असते। चर्चा खूप आहे की भाजपच्या अनेक वर्तमान खासदारांची तिकीट कापणार आणि त्या जागी उदाहरणार्थ आशिष शेलार पुन्हा एकदा लोकसभा लढतील अशी खूप चर्चा आहे। ठीक आहे, चर्चा प्रत्येकजण चक्रधर स्वामीच्या कथेसारखी करतात, ज्याला जे वाटतं ते मत मांडतो, पण असं नाही। एक मुद्दा असा आहे की दादा म्हणतात किंवा भुजबळ म्हणतात की शिंदेंना जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्या आम्हाला पाहिजे। याचा अर्थ शिंदेचे 12 खासदार त्यांच्यासोबत तेवढ्याच जागा दिल्या जातील की समसमान करण्यासाठी अजित पवारांच्या ज्या 5-6 जागा तिथपर्यंत आणल्या जातील? नाही, जागेची वाटाघाटी ही चॅनल्सच्या कॅमेऱ्याच्या समोर कधीच होत नाही। त्यामुळे पहिली गोष्ट, जागेच्या वाटाघाटीबद्दल जेव्हा आपलं मत व्यक्त केलं जातं त्या मतावर आधारित वाटाघाटी कधीही कदापिही होत नसतात। विजयाच्या दृष्टीने त्या मतदारसंघाचं विश्लेषण करून, सूक्ष्म अध्ययन करून, त्या संदर्भातलं सर्वेक्षण करत, त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेचा मनोभाव बघत आपण त्या ठिकाणी निर्णय करतो की विजयाकडे आपल्याला पुढे जायचं असतं आणि म्हणून जागा कोणी मागितली म्हणून द्यायची नसते आणि जागा कोणी मागितली नाही म्हणून थांबायचं नसतं। राजधानी दिल्लीमध्ये आज पक्षाची बैठक पार पडत आहे। बैठकीला कोण कोण उपस्थित असेल आणि साधारण किती वाजता ही बैठक होईल? नाही, तो आमचा पक्षाचा अंतर्गत मला वाटतं भाग आहे। त्याच्यावर बैठकीच्या संदर्भात चॅनल्सच्या माध्यमातून चर्चा करणे योग्य नाही। ज्या पद्धतीनं महायुतीच्या जागा रखडलेल्या आहेत त्याच धर्तीवरती महाविकास आघाडी देखील रखडलेल्या आहे, काय वाटतं तुमचं केव्हापर्यंत पूर्ण होईल? नाही, महायुतीच्या जागा तर रखडल्याच नाही आणि भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातल्या जागेच्या बाबतीमध्ये लवकरच निर्णय करणार आहे, पण एकूण देशाच्या बाबतीमध्ये 195 जागा या आम्ही घोषित केल्या आणि भारतीय जनता पार्टीने देशामध्ये इतर राजकीय पक्षामध्ये पहिला नंबर भारतीय जनता पार्टीचा 195 जागा घोषित झाल्या आहेत आणि दुसरी लिस्ट साधारणतः 4-5 दिवसात निघेल अशी अपेक्षा आहे। आणखी एका विषयाची चर्चा आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडून रश्मी ठाकरे किंवा उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत टाळी देण्यासाठी हात पुढे केलेला आहे असं सांगितलं नाही, मला माहीत नाही आणि जी मला माहिती नाही त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही। मला एवढं माहिती आहे की हे होणे शक्य नाही। नितीन गडकरी यांचं पहिल्या यादीत नाव असायला हवं होतं, टॉप 5 मधील मंत्री आहेत, याच्यावरती उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे त्यांचं नाव नसताना। नाही, मला व्यक्तिगत रीतीने वाटतं इतक्या मंत्र्यांपैकी 28च मंत्र्यांच्या तिकीट घोषित झाल्या। गडकरीजी अतिशय मोठे नेते आहे, पण महाराष्ट्राच्या जागेच्या संदर्भामध्ये यादीच जर घोषित झाली नाही
म्हणून माननीय नितीनजीचं तिकीट घोषित केलं नाही. याच्यामध्ये मला वाटत नाही. आणि नितीनजीला माझा विश्वास आहे की जगात कोणीही छोटं करू शकत नाही. ते कर्तृत्वाने मोठे आहे. ते काय कोणाच्या आधारावर मोठे आहेत का? इतर 2 मित्र पक्षांसोबत पण दिल्लीत बैठक होणार आहे का? काही केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा होणार आहे की ते तुमच्यासोबत चर्चा करणार? ते तर आमच्या पक्षामध्ये जेव्हा बैठका होती त्याच्यात ते ठरेल. पण माननीय अमितभाईंनी त्या दोन्ही पक्षाशी चर्चा केली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.